महाराष्ट्रामध्ये स्वागत. आणि आपण ध्यानीमनचा ट्रेलर आणि टीजर आणि सगळं बघितलं आपण. आता ह्या सिनेमाचे कलाकार आपल्याबरोबर आहेत. महेश सर, स्वागत महाराष्ट्रामध्ये. युजली सिनेमा प्रमोशन किंवा सिनेमाचा टीजर ट्रेलर आला की लोक बोलतात की सिनेमा पहा आमचा. पण तुमचा एक वेगळं कॅम्पेन सुरू झालं की हा सिनेमा तुम्ही एक वेगळ्या टाईपचा मेसेज देऊन या सिनेमाचं कॅम्पेनिंग केलं, त्याच्याबद्दल थोडं सांगा. नाही, काय होतं की जरा मी आता बऱ्याचशा पिक्चरमध्ये बघतो ना की मी एक पिक्चर बघतो सिरियस आणि सडनली मला एक चुळबुळ लक्षात येते ऑडियन्समध्ये आणि मला ते थोडं मग आवाज यायला लागतात. मग हळूच कुठेतरी एखाद्या हिरोईनवर कमेंट येतं आणि मग तिकडचे 4 लोक हसतात. तर माझं असं लक्षात आलं की का करतात ते, की समवेअर की दे आर नॉट प्रिपेअर्ड फॉर दॅट फिल्म. आणि मग इतर लोकांचा त्रास होतो. मग चुक मग कोण आहे जर बडबड करा. तर माझं लक्षात आलं की देर इज अन ऑडियन्स विच त्यांना लक्षात आहे की हा पिक्चर माझ्यासाठी नाही आहे. मग ते त्या पिक्चरमध्ये स्वतःचं एक एंटरटेनमेंट शोधतात आणि मग ते रॉंग रिॲक्ट होतात आणि इतरांना त्याचा त्रास होतो. तर हा पिक्चर बघितल्यानंतर माझं लक्षात आलं की हा सिनेमा त्या लोकांसाठी नाही आहे जे एक टाईमपास बघायला येतात. म्हणजे ज्यांना एक घटकाभर करमणूक 2 तास जाऊन टाईमपास करू, गाणी ऐकू. तर मग लक्षात आलं, म्हटलं आपण अशी का नाही पब्लिसिटी करू की हा नकोच मला प्रेक्षक. कारण तो बाहेर येताना हेच म्हणणार ना माझे पैसे फुकट गेले. त्यापेक्षा मी जरा आधीच सांगतो की तुझे पैसे वाया घालवू नकोस, व्हेरी ऑनेस्टली. हे ऐकून जर का जो आला तो त्या पिक्चर बघायच्या तयारीने आला आहे, मग तो माझा राईट ऑडियन्स आहे. मोहित, मूल म्हणजे तरी काय? हा घरभर अस्ताव्यस्त पसरलेला एक गोड पसारा. ऐक, 1000दा घर आवरा, पुन्हा पसारा तसाच. एक फायनली डिसऑर्गनाइज. 9 महिने पोटात सांभाळलंय त्याला. अरे त्याची नाळ कापली गेली त्या क्षणापासून आज जन्म बांधला गेलाय तो माझ्याशी. मी वाढवलंय त्याला. ध्यानीमनी हा सिनेमा तुमच्यासाठी खूप कारणांसाठी स्पेशल आहे ॲक्च्युली. कारण तुम्ही या सिनेमाशी आणि नाटकाशी खूप आधीपासून जोडले गेलं. तर ते एक तुमचं कनेक्शन कसं आहे आणि ते तुम्ही सिनेमात आता आणता, तर ते वेगळं तुमचं कसं सांगा. हे नाटक म्हणजे माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट होता. मी खूप नाटकं केलेली, पण त्याचं काही फार बिझनेस झाला नव्हता. मी खूप लॉस होतो आणि ठरवलंच मी बंद करायचं आता, की कुठेतरी जॉब शोधायचा. पण त्यावेळेला बाकी काही व्यवसाय नव्हता, ॲक्टिंगला खूप चान्सेस नव्हते कारण एक चॅनल होता. त्यामुळे मग ज्यावेळेला हे नाटक करताना असं विचार केला, एक तर नाटक ऑड आहे. तर त्यामुळे मला जवळजवळ असं वाटलं की हे नाटक माझं शेवटचं नाटक आहे आणि ह्याच्यानंतर मी नोकरी करावी. आणि खरंच पहिले 6-5 प्रयोग ते नाटक कंप्लीट कोसळलं होतं. म्हणजे पहिल्या 5 प्रयोगात मी घरून जवळजवळ 30,000 रुपये वाटलेले आणि 6व्या प्रयोगात ते धरलं. त्यामुळे ह्या नाटकाने कुठेतरी मला ह्या इंडस्ट्रीत राहायला मदत केली. खऱ्या अर्थाने माझा बेस कुठला बनला असेल याच्यामध्ये तर ह्या नाटकाने बनवला. त्यामुळे हे नाटक माझ्यासाठी स्पेशल होतंच. त्याच्यानंतर हे नाटक कधी गेलं नाही, हा सब्जेक्ट कधीच गेला नाही. मला या नाटकाचं आश्चर्य वाटायचं की मला वाटायचं की हे लोक काय येत आहेत. मला ते वाटलेलं फक्त क्लास लोक येते, पण नाही, मास तो तळागाळातला माणूस येत होता आणि तेवढ्याच रॅप्टली ते नाटक बघत होता. म्हणजे कुठेतरी ते त्यांना इमोशनली कनेक्ट होत होतं. तर हे मला खूप फॅसिनेटिंग वाटायचं की लोक येऊन इतकी. बरं कसं असायचं की नॉर्मली हाऊसफुल असलेलं नाटक तर निर्मात्याच्या नंतर सगळ्यात जास्त कोण खुश असायचा तर कॅन्टीनवाला, कारण त्याचा बिझनेस व्हायचा. तो कॅन्टीनवाला कंप्लेंट करायचा की यार कोई आता नाही बाहेर. तर ते मला खूप इंट्रिगिंग वाटायचं. त्यामुळे कुठेतरी हे राहिलं. बरं जेव्हा मी 25 वर्षानंतर रिव्हिजिट केलं ते नाटक की याचा सिनेमा होऊ शकतो का, तेव्हा मला असं हो 100% होऊ शकतो, की आजही ते रेलेव्हंट आहे. आणि त्यामुळे आता सिनेमा बघितल्यानंतर मला वाटलं की आयुष्यात सगळ्यात चांगलं डिसिजन घेतलं मी हा सिनेमा केला. तुम्ही असं बोलाल की तो नाटक ते आजही रेलेव्हंट आहे, पण थोडंसं डिफिकल्ट होतं की त्या 25 वर्षानंतरची परिस्थिती होती. तर आताचा ऑडियन्स जो आहे तो या नाटकाशी किंवा या सिनेमाशी कनेक्ट होऊ शकेल का? नक्कीच होऊ शकतो. इनफॅक्ट म्हणजे म्हणतो आता ऑडियन्स जास्त अवेअर झालं आहे सिनेमाशी. काय झालं आहे की खूप चॅनल आल्यामुळे आज तुमच्या घरी पण तुम्ही फॉरेन फिल्म बघता, फ्रेंच फिल्म बघता. असे चॅनल्स आहेत ज्यावेळी तुम्हाला वर्ल्ड सिनेमा बघता येतो. त्यामुळे आजचा ऑडियन्स इज मोर मॅच्युअर. त्यामुळे इनफॅक्ट हा राईट टाईम आहे हा सिनेमा करायला. किंवा आज ऑडियन्स वेगळा सिनेमा ॲक्सेप्ट करायची तयारी दाखवतो. म्हणजे परफेक्ट टायमिंग जुळून आलं आहे हा सिनेमा करण्याचं.
नटसम्राटच्या निमित्ताने तुम्ही नाटकाचं सिनेमात रूपांतर केलेलं आहे आणि आता पुन्हा ध्यानी मनीषा तर तो एक डिफिकल्ट असतं का जे नाटकामध्ये आपण ज्या टाईपचा स्क्रीन प्ले असतो तो सिनेमात उतरवणं थोडा वेगळा प्रोसेस असतो तर ते किती डिफिकल्ट असतं? नाही, कसं आहे, तुम्हाला स्क्रीन प्ले राईट झाला पाहिजे. त्या नाटकात एक तुम्हाला तेवढा मीठ पाहिजे की हा सिनेमा होऊ शकतो. म्हणजे नटसम्राट हे नाटक सिनेमात रूपांतर करताना म्हणजे मी पहिले काही महिने मी स्वतःलाच शिव्या घालत होतो की तू का हे डिक्लेअर केलंस, कारण मला त्याच्यात सिनेमा दिसतच नव्हता. माझी खूप सर्कस झाली. त्याच्यानंतर जेव्हा मला विक्रम गोखलेचं कॅरेक्टर सापडलं त्यावेळेला इट बिकेम इझी. तर त्यावेळेला तसं असतं ना की काहीतरी एक ट्रिगर लागतो सिनेमासाठी. स्क्रीन प्लेसाठी मला वेगळे सीन्स लागतात जे त्या नाटकाच्या पलीकडे. नाटकात 7 आणि 8 सीन असतात, त्याचेच 70-80 करायचे असतात. तर त्यामध्ये असणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे जसं नटसम्राटला ते एक मला तो ब्रेक थ्रू मिळाला तसं या नाटकात होताच. ह्या नाटकात ती स्कोप होता सिनेमाचा. त्यामुळे असं नाही की मी सगळीच नाटकं करू शकेन, पण ह्या नाटकात ते सिनेमाचा एसेन्स होता. तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगा? कारण थोडा म्हणजे यू आर प्लेइंग अ लाईक मेजर रोल, लीड आहात तुम्ही आणि तुम्ही युजली सिनेमामध्ये एक छोटी भूमिकामध्ये येते पण ह्यात तुम्ही एक फुल फ्लेज रोल करता तर त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, काय असतं तरी एक खूप कमी रोल असतात जे आता आपल्याला वाटायला आलेले असतात की काय लहानपणी ज्यावेळेला मला करायचा सिनेमा त्यावेळेला रोल मिळाला नाही तर त्यामुळे हिरो करायचा विचार तेव्हा केला असता. आता करत नाही. असे रोल्स कॅरेक्टर ॲक्टरला खूप कमी मिळतात. पण इट वॉज माय लक. पण फक्त एक दडपण होतं कारण हा शिवाजीने अप्रतिम केलेला रोल. शिवाजी अँड नीना हॅड डन अ ब्रिलियंट जॉब इन दिस प्ले. पण आता तो रिव्हिजिट करताना मला असं लक्षात आलं की शिवाजीनी त्याच्यात खूप मेहनत होती. पण बरं माझ्या कॅरेक्टरशी कम्प्लीट भिन्न रोल होता. म्हणजे असं शांत काही न फार कमी बोलणारा माणूस होता जे अशक्य होतं. पण तेवढं मला आता तेवढं होतंच ते कुठेतरी आपल्याला ना की कधी कधी दडपण असणं वाईटही असतं. पण मी ह्या नाटकाचे 360 प्रयोग खूप जवळून पाहिलेत. 250 प्रयोग त्यात काम केलेलं त्या दुसऱ्या रोल म्हणजे आता अभिजित करतो तो रोल. तर त्यामुळे कुठेतरी हे क्लोजली बघितलेलं. पण त्या दडपणाचा शिवाजीच्या रोलच्या दडपणाचा मला फायदाच झाला. म्हणजे आय कुड बी ऑन माय टोज. नाही तर थोडा रिलॅक्स झालो असतो मी. ते थोडंसं दडपण घेऊन काम करणं खूप गरजेचं होतं. विच हॅज हेल्प मी. ध्यानी मनी या सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आपल्याबरोबर. तुमचं स्वागत महाराष्ट्रामध्ये. थँक्यू. खूप बोलले सगळ्या त्या ध्यानी मनीबद्दल नाटकाबद्दल. तुमच्यासाठी पण हा सिनेमा खूप महत्त्वाचा आणि खूप जवळचा आहे कारण 25 वर्षाआधी जे नाटक झालेलं होतं त्याच्यावरती हा सिनेमा येतो. तुमची एक प्रोसेस कशी होती ह्या नाटकाची सिनेमामध्ये रूपांतर करण्याची? मी मुळात या दोन गोष्टी वेगळ्या समजतो. माझी त्याच्या व्हिज्युअल करण्याची जी तयारी किंवा माझ्या पद्धत अशी आहे की आपल्याला ती स्टोरी जी तीच सांगत असते की याचं खरं म्हणजे काय व्हायला पाहिजे. काही स्टोरीज अशा असतात की त्याचं सगळ्या फॉर्ममध्ये शक्यता होऊ शकतात. तशी ही स्टोरी आहे ज्याला आपण युनिव्हर्सल स्टोरी म्हणतो. तू नुसती याची कथाकथनात सांगितलीस ना गोष्ट तरीसुद्धा तुला तोच रिस्पॉन्स मिळणार आहे जेवढा अभिनय करताना मिळणार आहे, जेवढा तुला टेक्निकली डिरेक्ट करताना मिळणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीची रचना फार इंटरेस्टिंग आहे. ती एका वेळेला कौटुंबिक आहे, एका वेळेला मानसिक आहे, काही प्रमाणात सामाजिक आहे. आणि त्याची म्हणजे आपण असतं ना एखादं झाड असतं आणि ते उभं असतं तोपर्यंत आपल्याला कळतं पण त्याची पाळंमुळं जेव्हा शोधायला जातो तेव्हा ती पसरलेली असतात. तशी आपल्या मनात आणि समाजात त्याची पाळंमुळं रुजलेली आहेत. आणि एक रहस्यपूर्ण मांडणी त्याची आहे पण ती काही दरोडे खून बलात्कार ह्याच्याशी संबंधित नाही तर आयुष्याच्या गुपिताविषयी आहे. तसं प्रत्येकाचं एक तुझं माझं आयुष्याचं गुपित असतं. जगण्याच्या पद्धतीचं एक रहस्य असतं आणि ते आपण खूप जवळच्या माणसांना शेअर करतो. बहुतेक वेळेला ते कोणाला सांगितलंच जात नाही. कदाचित मी ही गोष्ट सांगितली नाही तुझी सगळ्या जगाला तर ती कोणाला कळणार पण नाही. ती तुझ्यापुरतीच राहील. पण अशी एक गोष्ट आहे की ती सांगावी कारण त्या गोष्ट सांगण्याने मी तुला उघडं पाडत नाही आहे किंवा मी काहीतरी तुझ्याविषयी खळबळजनक निर्माण करत नाही आहे. तर त्या गोष्टीतून मी काहीतरी बोध घेतो आहे, माझं काहीतरी कॅथॉर्सिस होतं आहे, माझी काहीतरी समज वाढते आयुष्याची, अशी ही गोष्ट आहे. त्यामुळे एक नवरा एक बायको मध्यमवयीन त्यांचा 9वीतला मुलगा हे एका महानगरांपासून दूर जाणीवपूर्वक आम्हाला नको शहरात राहायला असं म्हणून का राहायला गेले असावेत. बरं त्यांना काही कोणी प्रश्नही विचारत नाही. अचानक कोणी न कळवता त्यांचा जनरली मित्रांशी नातेवाईकांशी पण फारसा संपर्क नाही. अशा वेळेला एक तुझ्या माझ्यासारखे दोघेजणं तरुण ज्यांचं नुकतंच लग्न झालेले आहेत असं जोडपं त्यांच्याकडे पोचतं आणि मग त्यांच्या
वागण्यातून बोलण्यातून त्यांना काहीतरी रहस्य सापडत जातात की जी त्यांना पुढे आयुष्यभर नातं पक्कं करण्यासाठी मिळतात. अशी ही सगळी गोष्ट आहे, जगण्याची गोष्ट आहे, मराठी माणसाची गोष्ट आहे ती. दुसरी गोष्ट ही याला भाषेची पण मर्यादा नाही आहे आणि याला माध्यमाची पण मर्यादा नाही आहे. ही वाटण्याची गोष्ट आहे ना कोणाची तरी, जाणवण्याची गोष्ट आहे ना कोणाची तरी. त्यामुळे आपण त्या मनात शिरून जे जे आपल्याला बघायला मिळतं त्या पद्धतीने मी याच्याकडे बघतो. तुम्ही असं बोललात की ह्याला मर्यादा नाही आहे कसली. मी ह्याच्या आधी थोडा वेळ आधी महेश सरांना विचारलं होतं की 25 वर्ष आधी नाटक झालेलं आहे, मग त्याची रिलेटिव्हिटी जी एक कनेक्टिव्हिटी आहे ती प्रेक्षक आताही करू शकणार. हा तुम्हालाही मला तोच प्रश्न विचारला होतो की भारतीय स्त्री असेल किंवा जगातली कुठली स्त्री असेल, हे स्त्रीच्या एका विशिष्ट भावनेच्या संदर्भात आहे. त्यामुळे त्याची युनिव्हर्सल क्वालिटी कायम आहे. हे नाटक यातलं एक पात्र म्हणतं खांडकेकर, अभिजित खांडकेकरच्या तोंडचं वाक्य आहे की मला ह्या प्रश्नाकडे किंवा तुमच्या गमतीकडे बघताना असं वाटतं की हे मानसिक आहे, हे सामाजिक आहे, त्याच्यानंतर हे मानसशास्त्रीय आहे, हे समाजशास्त्रीय आहे, हे जीवशास्त्रीय आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या संबंधित, जगण्याशी संबंधित, अस्तित्वाशी संबंधित काही जेव्हा निर्माण होतं ना, आहे की नाही, त्याच्याविषयीच आहे, एका सर्जनाच्या प्रक्रियेविषयीचं आहे. आणि आपल्याकडे सर्जनाचं सगळ्यात मोठं प्रतीक कोण आहे? सृजनाचं स्त्री आहे. त्यामुळे तिच्याशी संबंधित, तिच्या मनाशी, तिच्या शरीराशी, तिच्या भावनेशी, तिच्या कुटुंबाशी निगडीत असणारा हा विषय आहे. त्यामुळे तो भाषेची आणि माध्यमांशी खरंच मर्यादा ओलांडणारा आहे. आणि मी मुद्दाम हे सांगतो आहे, हे काहीतरी एक घुमवून फिरून सांगतो नाही आहे. मला असं वाटतं की एका गोष्ट सांगण्याच्या पद्धतीमधलं आपण एखाद्या रहस्यमय कथेचं शेवटचं पान आधी वाचतो का? त्याचा मध्येच चाळतून मध्ये काढतो का? आपण त्याच्याबरोबर अनुभव घ्यावा, त्या अनुभवाबरोबर आपण ग्रो होतो. असे काही अनुभव असतात, नाटकाचे असतात, सिनेमाचे असतात. आपल्याला कित्येकदा सबटायटल नसलेले काही सिनेमे आपण बघतो आणि आपण हॉन्ट होऊन जातो त्यांच्या नुसत्या मुद्राभिनयामुळे आणि टेकिंगमुळे, आणि आपण बघत राहतो आणि आपल्याला कळतं की अच्छा हे असं म्हणायचं आहे का. या सांगण्याच्या पद्धतीमध्येच एक काहीतरी गंमत असते, तशी या सिनेमाची गंमत आहे. नाटकाचे जे कॅरेक्टर्स होते त्यांनी खूप म्हणजे दे हॅव मेड अ बेंचमार्क. सिनेमा जेव्हा तुम्ही कास्टिंग करता तर तुमच्या डोळ्यासमोर काय होतं आणि कशा प्रकारे या सिनेमाची कास्टिंग केलेली आहे? नाही, मी पुन्हा सांगतो की मला माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या नाटकांकडे, माझ्या सगळ्या चित्रपटांकडे बघ तर असं बोललं जातं बाहेर, आणि त्याचा मला खूप अभिमान आहे की माझं कधी कास्टिंग चुकत नाही. कारण मला नेहमी असं वाटतं की आपण कामं बघत असतो. मी महाविद्यालयीन पातळीवरच्या एकांकिका स्पर्धांपासून तर जागतिक लेवलच्या सिनेमापर्यंत सगळं आवर्जून बघत असतो. मी व्याख्यानं ऐकत असतो, मी लोकांना भेटत असतो, वेगवेगळ्या माध्यमातल्या शॉर्ट फिल्म बघत असतो, नाटक सगळंच करतो. अशा वेळेला ते वाचत असतानाच आपल्या डोळ्यासमोर काही इम्प्रेशन निर्माण होतात. आणि मी पहिल्यांदा असं करतो की ते सगळं नाटक वाचून संपल्यानंतर, तो सिनेमा वाचून संपल्यानंतर, ती गोष्ट वाचून संपल्यानंतर मला पहिलं नाव कोणाचं डोळ्यासमोर येतं? या पात्राचं म्हणून ना, ॲक्टर म्हणून नाही, ही भूमिका कोण दिसतं मला? काहीतरी एक सिमिलॅरिटीज असतात ना माणसाच्या गमतीच्या, दिसण्याच्या नसतात त्या, फक्त प्रत्येक वेळेला इंटेन्सिटीच्या असतात. आणि आत्तापर्यंत असं झालेलं आहे की जे नाव पहिलं येतं तेच माझ्याकडे कायम होतं. मी नेवर कोणीच विचार नव्हता केला की जितेंद्र जोशी हा तुकारामाच्या भूमिकेत येऊ शकेल, तो मी केला की कोणीच नव्हता केला. कुठून कसं काय असं वाटलं लोकांना. त्याच्या बाकीच्या गोष्टींपेक्षा त्यांना असं वाटलं की अरे हे तर वेगळंच. त्यांना मिसकास्ट वाचलेली गोष्ट पण सिनेमा झाल्यावर सिद्ध झाली की नाही. कारण मला त्याचा सोल माहिती होता. जितूमध्ये दडलेला एक संत होता, एक कवी होता, एक हळवा माणूस होता, एक थोडासा कशाने तरी पेटून उठणारा, रागाने प्रहार करणारा माणूस होता. हे सगळं मला त्याच्यामध्ये दिसत होतं. त्याला मग वेशभूषेनी, रंगभूषेनी, म्हणण्यानी, भाषेनी, याला लेखक दिग्दर्शक असतात मदतीला, त्याला मी तुकाराम म्हणाल. मी उदाहरण दिलं एकच तुला. तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीची इंटेन्सिटी असते पात्रांची, भूमिकेची, ती मला सापडते आणि मी त्याच्यानुसार शोध घेतो. अजून एक मला अर्थ महेश मांजरेकर हा माझा मित्र आहे. महेश मांजरेकर हा माझा पहिला निर्माता आहे. महेश मांजरेकर बरोबर मी संयोजनात काम करतो. अगदी आम्ही जवळ असतो, 30 वर्ष एकमेकांचे मित्र आहोत. पण त्याला नट म्हणून हिंदीत वगैरे सगळीकडे घेतात. मराठीत एकूण चौथा सिनेमा तो माझ्याबरोबर दिग्दर्शक म्हणून काम करतो आहे, नट म्हणून. आणि प्रत्येक वेळेला त्याचं काम वेगळं आहे. मीराबाई नॉट आउट नावाचा हिंदी सिनेमा मी केला,
त्याच्यामध्ये महेश मांजरेकर होता. कॅरी ऑन पांडू ज्याला होता सिनेमा त्याच्यामध्ये तो होता. आजचा दिवस माझामध्ये एक IAS ऑफिसर जो होता तू बघितली असेल ती गोष्ट, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे होती आणि भरपूर मोठी कास्टिंग होती त्याच्यामध्ये. याच्यामध्ये वेगळ्या भूमिकेत दिसला. किंबहुना त्याच्या अनेक चाहत्यांपैकी किंवा तो स्वतः म्हणतो की चंदू मी तू माझं जेव्हा कास्टिंग करतोस, कारण तो काही मला म्हणत नाही ना तुझ्या सिनेमात घे, किंवा मी त्याला म्हणत नाही ना हा सिनेमा मला दे, हा मी निवडलेला असतो तेव्हा त्याचं काम चांगलं होतं, असा माझा अनुभव आहे. आणि आय होप तुमचं जे हे कॅम्पेन आणि तुमच्या सिनेमाची एकूण जी एक प्रोसेस आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि तुमचा एक्सपेक्टेड प्रेक्षक वर्ग. आम्हाला त्याच्यामध्ये तुमचं सहकार्य फार अपेक्षित आहे. तुम्ही ही कॅम्पेन बघून तुमच्या टेलिव्हिजनवरून असं सांगितलं पाहिजे की बघू नका म्हणतायत पण हे बघा म्हणण्यासाठी बघतायत. तुमच्या आणि आपल्या गप्पांमुळे प्रेक्षकांना कळेल सिनेमामध्ये काय आहे. त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट आणि खूप खूप शुभेच्छा. ध्यानीमनीच्या या इंटरेस्टिंग आणि अनोख्या स्टारकास्टमध्ये अजून एक लक्षवेधी चेहरा म्हणजे ज्याला आपण नेहमी पाहत आलो आहे ते म्हणजे अश्विनी भावे मॅम. तुमचं स्वागत महाराष्ट्रामध्ये. सगळ्यात पहिले थँक्यू. खूप मोठ्या गॅपनंतर तुम्ही ॲक्च्युली आता प्रेक्षकांसमोर येत आहे, तर तुम्ही प्रेक्षकांना उत्सुकता आहे की तुम्ही आता परत त्यांना बघायला मिळणार आहात. तुमचा हा एक गॅप होता तो कशासाठी आणि परत येताना तुमच्या भावना काय आहेत नेमक्या? मी आतापर्यंत जवळजवळ 45 चित्रपटात कामं केलेत, त्यामुळे आणि खूप ग्लॅमर मी उपभोगला आहे. लोकांचं अलोट प्रेम माझ्या नशिबी होतं. चांगल्या मोठ्या बॅनर्सबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली, त्यामुळे ते सगळी हौस माझी भागलेली आहे. आता मला काम करायचं ते फक्त माझ्यातला कलाकाराला अजून काहीतरी शिकता येईल किंवा काहीतरी चॅलेंज करता येईल, ज्यांनी मला पुन्हा एकदा मी जिवंत आहे हे कळायला लागतं ना प्रत्येक कलाकाराला, दॅट यू आर अलाइव्ह, दॅट कलाकार माझ्यात अजूनही आहे. तर हे ज्या भूमिका मला आठवण करून देतात अशाच भूमिका मी स्वीकारते. मी बऱ्याच वेळेला चित्रपटांना जास्त वेळा नाही म्हणते आणि कमी वेळा हो म्हणते. एकतर चित्रपटामधले महेश सारखा एक दिग्दर्शक आणि कलाकार ऑल्सो, आणि चंदूसारखा एक उत्तम दिग्दर्शक या आणि प्रशांतची एक उत्तम संहिता, अशी कॅरेक्टर मला साकार करता यावी हे माझं म्हणजे आय फील आय एम व्हेरी लकी. आणि लोकांना उत्सुकता आहे, आय फील आय एम डबल लकी. कारण ऑडियन्सला प्रत्येक तुम्ही काम करताना शेवटी ऑडियन्सला ते आवडतं आहे का नाही, सेवा यू आर मोर इम्पॉर्टंट दॅन एनी वन एल्स, दॅन इवन मायसेल्फ. कारण तुम्हाला आवडलं तर ते तुमच्या लक्षात राहतं आणि तुम्ही पुन्हा आमच्यावर प्रेम करता. ते जितकं प्रेम करतात तितक्या ओढीने मी परत येते आणि पुन्हा पुन्हा चित्रपटात कामं करते. सो हा जो सिनेमातील तुमची जी भूमिका आहे नाटकावर बेस्ड आहे, त्याच्या आधी नाटकं पाहिलं, तर तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? मी ह्या नाटकाची संहिता ज्या वेळेला वाचली म्हणजे चित्रपटाची, तेव्हा मला सुरुवातीला असं वाटलं की हां छान गृहिणी आहे, मी पण गृहिणी आहे. मला पण 2 मुलं आहेत, मोठी मुलं झालेली आहेत. सो हां म्हणजे काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये, पण ती खूप बोलघेवडी आहे. म्हणजे मी आत्ता खूप बडबड करत असेन पण मी बडबडी कॅरेक्टर आत्तापर्यंत कधी केलेली नाही आहे. आणि तिच्यातला गोडवा मी रागीट भूमिका केली आहेत, मी तडफदार भूमिका केली आहेत, किंवा अतिशय मितभाषी कळत नकळत सारखी एखादी सुंदर कॅरेक्टर केली आहे, किंवा खडूस बनवाबनवीतली कॅरेक्टर केली आहे. पण अशी बोलघेवडी कॅरेक्टर करण्याची मला कधी संधी नाही मिळाली. आणि हळूहळू पुढची पानं मी उलटत गेले तसतशी ही भूमिका कळायला लागली की काय शेड्स आहेत. ती एक उत्तम आई आहे, सजग पालक आहे, आणि ह्याचा गर्भेत की एक मूल त्या आईला किती परिपूर्णतेचा आनंद देतं. त्या आईचं आणि मुलाचं रिलेशन काय असतं, किंवा एक नवरा बायकोचं रिलेशन काय असतं, ह्याचे पदर उलगडणारी ही भूमिका आहे. की व्हॉट डज इट रिअली मीन वेन यू मॅरी समवन आणि तुम्ही हे एकमेकांना सांगता, वचन देता की मी आजन्म तुझ्याबरोबर राहीन आणि थिक अँड थिनमध्ये तुझा साथ देईन. त्याचा नक्की अर्थ काय हे कळण्यासाठी म्हणजे हे त्यातलं मतीत आहे, ते मला साकार करायचं होतं. जे लेखकाला म्हणजे जे लिहिलेलं नाही आहे डायलॉग्समध्ये ते मला साकार करायचं होतं, म्हणून ही भूमिका कठीण आहे. महेश मांजरेकरांबरोबर काम करताना त्यांच्याबरोबर तुमची ट्युनिंग कशी होती? आणि इव्हन ते दिग्दर्शक आहे चंद्रकांत पाटील, तुम्ही त्यांचं भरभरून कौतुक केलंच आता, पण त्यांच्याबरोबर आणि त्या दोघांबरोबर तुमचं ट्युनिंग कसं होतं आणि ऑनसेट वावर कसा होता? आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल. कारण महेश
महेशनी मला ह्या रोलच्या योग्य महेश निर्मातासुद्धा आहे आणि महेशनी हे नाटक केलं होतं आणि त्यातला रोलसुद्धा त्यांनी केलेला होता, एक कॅरेक्टर त्यांनी केलं होतं. त्याच्यामुळे त्या दोघांनी हा विश्वास माझ्यावर टाकणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे तोच एक उत्तम कलाकार, एक उत्तम दिग्दर्शक माझ्याबरोबर सहकलाकार म्हणून आहे. हे माझं आय थिंक दॅट वॉज अ प्लस पॉईंट, कारण ॲक्टिंग इज रिॲक्टिंग. महेश एक उत्तम कलाकार आहे, त्याला तो रोल पूर्णपणे माहिती आहे, तो त्या रोलच्या प्रेमात आहे आणि तो माझ्याही रोलच्या प्रेमात आहे एक संहिता म्हणून. त्याच्यामुळे इट इज बाउंड की ॲज अ रिस्पॉन्सिबल प्रोड्युसर, एक रिस्पॉन्सिबल निर्माता, दिग्दर्शक आणि एक उत्तम कलाकार ह्याच असा महेश आहे. त्याच्याबरोबर काम करायला मला खूप मजा आली. आम्हाला ट्युनिंगचा कधी प्रॉब्लेमच नव्हता, कारण आय नो महेश फॉर मेनी इयर्स नाव. मागच्या एका चित्रपटात आजचा दिवस माझामध्येही आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि त्यांचा विश्वास माझ्यावर असणं हेच माझ्यासाठी दॅट पुट्स यू ॲट कम्फर्ट, यु नो. आता तुम्ही एका गॅपनंतर प्रेक्षकांसमोर होते, पण आता ध्यानी मनीनंतर तुम्ही आम्हाला जास्त सतत दिसणार आहात का? येस, आय एम प्लॅनिंग टू बी व्हेरी ॲक्टिव्ह, कारण आता माझी मुलं मोठी झाली आहेत तर मला जबाबदाऱ्या कमी आहेत आणि माझ्या फॅमिलीचा मला पूर्ण सपोर्ट आहे. त्यामुळे मी पुन्हा येणार आहे. आय एम गोइंग टू प्रोड्यूस अ मूवी. स्क्रिप्टवर काम चालू आहे आणि आत्ता माझा अजूनही एक चित्रपट येतो आहे मांजा, तोही याच वर्षात होपफुली. त्याचाही अगदी वेगळा विषय आहे आणि एकच फिमेल कॅरेक्टर आहे त्याच्यात, तोही खूप छान रोल आहे. सो आय विल मीट यू. ऑल द बेस्ट या सिनेमासाठी आणि प्रेक्षकांची आणि आमची अपेक्षा आहे की तुम्ही अजून छान छान सिनेमांमध्ये आम्हाला दिसावं. थँक्यू सो मच मॅम. तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहो आणि तुमच्या प्रेमाने मी पुन्हा इथली ओढ लागते आणि पुन्हा एकदा ह्या एक कलाकार म्हणून पुन्हा जगता येतं मला. तेव्हा असंच प्रेम करा. आय होप की ही भूमिका देखील तुम्हाला आवडेल. ध्यानी मनी या सिनेमाच्या निमित्ताने आपण या सिनेमाच्या कलाकारांशी बोलतोच आहे आणि आता आपल्याबरोबर या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक आणि अभिनेता अभिजित खांडकेकर आपल्याला तुमच्या दोघांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये. काय सांगाल? पहिली गोष्ट तर आम्ही खूप ऐकलं आहे आता ह्याच्यामुळे, त्यामुळे मला एक आयडिया आली आहे की तू जसं बोललास की तुझं असोसिएशन ह्या सिनेमाशी आत्ताच आहे, म्हणजे ह्या लोकांचा एक इतिहास आहे, एक लेगसी आहे, ती लोक आता घेऊन येतात. तर तुझ्यासाठी कसा अनुभव होता आणि किती टफ होतं हे सगळं मॅचअप आणि कोपअप करणं? काय सगळ्यात सोपं उदाहरण द्यायचं तर आपल्या आईवडिलांनी सांगितलेलं असतं की अरे आम्ही थिएटरला जाऊन शोले पाहिला, मुघले आझम, काय मजा होती, रांगांमध्ये उभं राहून तिकीटं घेतली. तसं ध्यानी मनीसारख्या अनेक नाटकांबद्दल मी बाबांकडून ऐकून होतो, कारण माझे बाबासुद्धा नाटकांमध्ये सुरुवातीला कामं करायचे. तर असं माहिती असताना ती फिल्ममध्ये त्याचं परिवर्तन होतं आहे. चंद्रकांत कुलकर्णींसारखे दिग्दर्शक आहेत, महेश मांजरेकरांसारखे प्रोड्युसर कम दिग्दर्शक कम अभिनेते, असं सगळंच चांगलं चांगलं घडत असताना नकळत तुम्हाला फोन यावा की अरे तू करशील का यातली भूमिका, यासारखं मोठं भाग्य मला नाही वाटत माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत आलं असेल. आणि चंद्रकांत कुलकर्णी, महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करताना नकळत, त्यांच्याही नकळत, ते काही न बोलतासुद्धा तुम्ही फक्त ऑब्झर्व केलं त्यांना तरी खूप शिकण्यासारखं असतं. आता सिनेमा बघताना मला अनेक गोष्टी जाणवतात की ते का बरं तुला असं त्यावेळेला सांगत असतील. त्यामुळे मला तर फार इच्छा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत, जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, कारण माझ्यासारख्या पिढीला, ज्यांनी आमच्या काळामध्ये कदाचित आम्ही जन्मालाही आलेलो नसू किंवा फार लहान असू, त्यावेळेला या नाटकानं जो इतिहास घडवला तीच कथा मोठ्या पडद्यावर चित्रपटासारख्या एका अत्यंत स्ट्रॉंग माध्यमातून जेव्हा चंद्रकांत कुलकर्णींसारखा दिग्दर्शक दाखवतो आणि मांजरेकर, अश्विनी भावे, अजितदादाचं त्याला संगीत आहे, असं उत्तम कॉम्बिनेशन जेव्हा जुळून येतं तेव्हा हा चित्रपट बघू नका आम्ही जरी म्हणत असतो तरी तो कुठल्या ऑडियन्ससाठी नका बघू याची पण कारणं आम्ही दिलेली आहेत. असं तो बोला की त्याने आधी बघितलं नव्हतं, पण यू हॅड सीन, सो तू बोला की तू बघितला होता आम्ही. मग त्यानंतर तुला या सिनेमाचं म्युझिक करताना तुझ्या डोक्यात काय होतं की तुला कशा प्रकारचं म्युझिक द्यायचं? नाही, स्पेशली मी म्हणजे नटसम्राट नंतर ची ही फिल्म म्हणून मी सांगू इच्छितो की नॉर्मली नटसम्राट पण नाटक ज्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये गाण्याला कुठे सिच्युएशन नाही आहे किंवा असा प्रसंग कुठे नाही आहे जिथे आपण गाणं आणू शकतो त्या गोष्टीत, तसंच ध्यानी मनीमध्ये आहे की त्याच्यात ती गोष्ट अशी आहे की ज्याच्यात कुठे गाणं आणू शकत नाही. त्यामुळे गंमत अशी असते की सुरुवातीला जेव्हा हा विषय निघतो, महेश दादाने मला सांगितलं अरे असं असं आपण अशी फिल्म करतोय, ही गोष्ट आहे आणि तू बघ जरा कुठे आपल्याला सिच्युएशन कुठे जागा मिळेल का. तर नॉर्मली काय होतं, कुठलंही कमर्शियल किंवा तद्दन
आपण व्यावसायिक चित्रपटात एक रोमॅन्टिक सॉन्ग, एक सॅड सॉन्ग, एक आयटम सॉन्ग आणि एक काहीतरी धमाल गाणं, टायटल सॉन्ग वगैरे अशा प्रकारच्या चित्रपटात तुम्हाला संगीत देताना तुम्ही फक्त संगीतकार म्हणून काम न करता त्या कथेबरोबर त्या लेखक, दिग्दर्शक सगळ्यांबरोबरच तुम्हाला बसून ते ठरवावं लागतं की बाबा इथे पण गाणं होऊ शकतं, इथे असं होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की या चित्रपटात एकच गाणं आहे पण ते 2 वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्सनं येतं. आणि संदीप खरे माझा मित्र यांनी गाणं लिहिलं आहे, अतिशय उत्कृष्ट गाणं लिहिलं आहे. बॅकग्राऊंडही अशा टाईपच्या चित्रपटांना काय होतं की कुठे करायचं याच्यापेक्षा कुठे नाही करायचं हे आधी ठरवावं लागतं, ते जास्त चॅलेंजिंग असतं. आणि मला असं वाटतं की काकस्पर्श, नटसम्राट आणि त्यानंतर ध्यानी मनी या चित्रपटाला मी पुन्हा एकदा महेश दादाबरोबर माझं नाव आहे या प्रोजेक्टमध्ये आणि माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे.